येवला येथील प्रसाद खैरनार या 17 वर्षीय तरुणाला गावगुंडांनी केलेल्या अमानुषपणे हल्ला करून अर्धनग्न करून बेदम मारहाण केली। काही गुंड प्रवृत्तीच्या तरुणांकडून ही मारहाण करण्यात आली होती। त्या घटनेला उत्तर महाराष्ट्र टाइम्सने घटनेची बातमी प्रकाशित केली होती। त्या अनुषंगाने 11 जुलै रोजी घटनेच्या निषेधार्थ आज हजारोंच्या संख्येने दलित समाज जमा होऊन निषेध करण्यात आलाय। या प्रसंगी विष्णुभाऊ कसबे, राज्य मातंग समन्वयक दीपकभाऊ केदार, नगरसेवक सुरेश आरणे, दलित पॅन्थर सुभाष शेजवळ, निलेश सरोदे तसेच शिर्डी शहरातून 300 कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते। या प्रसंगी बोलताना सुरेश आरणे म्हणालेत की किरकोळ कारणावरून बेदम मारहाण करणे, नग्न करणे हा प्रकार चुकीचा असून येवला पोलिसांनी आरोपींना जलद गतीने अटक करावी, सुधारित कायद्यानुसार गुन्हे दाखल करावे, आरोपींना लवकरात लवकर जामीन होणार नाही याची काळजी घ्यावी, तसेच कठोर कलमे दाखल करून कडक कारवाई करावी अशी मागणी केली असता येवला येथील पोलीस उपनिरीक्षक DM लोखंडे यांनी सांगितलंय की 4 आरोपी अटक तर काही फरार आहेत, त्यांना देखील अटक केलं जाईल। गणेश शिंदे, निलेश परदेशी, साई परदेशी, वैभव मोहारे, गणेश परदेशी आणि एक जण अज्ञात या आरोपींवर अनुसूचित जाती जमातीसह तसेच नग्न करून व्हायरल करणे 354 नुसार गुन्हे दाखल करण्यात आलेत असं सांगण्यात आलंय। गुन्हेगारांना अटक करून शिक्षा होईल यासाठी पोलिसांनी प्रयत्न करावा, अन्यथा पुढील 8 दिवसात नाशिक येथे महाआक्रोश मोर्चाचं नियोजन झालं असून त्यात इतर काही कलम लावण्यासाठी वेळप्रसंगी विधानसभेवर मोर्चा देखील काढून शासनाचं लक्ष वेधून घेतलं जाईल असं सुरेश आरणे यांनी सांगितलंय। झुंडाने हल्ला केला असो, परंतु साहेब आम्ही बाबासाहेबांना मानणार आहे, आम्ही संविधानाला मानणार आहोत। आम्ही विनंती करतो की असे जर नालायक लोक या शहरामध्ये चुकीचे धंदे करून राहत असेल तर यांना आपण शिक्षा देण्याचं काम करावं, नाही तर आम्ही मंत्रालयामध्ये आमरण उपोषण करणार आहोत। हे तुम्हाला या माध्यमातून तुम्हाला सांगतो। अनेक आता हे फक्त आम्ही एका दिवसात केलेलं नियोजन आहे। कोणालाही फोन न करता, कोणालाही काही न सांगता फक्त पोस्टवर आलेले लोक आहेत। अनेक शिर्डी आणि कोपरगाव मध्ये पाऊस चालू आहे, अनेक मोटरसायकली तिथे आडलेल्या आहे। त्याच्यामुळं आता कसबे भाऊ पण इथे येणार आहे, सुभाष अण्णा शेजवळ आपले नाशिक शहराध्यक्ष तेही आलेले आहे, संजू खैरनार हेही आलेले आहे, गायकवाड। आता या पुढील जे आपलं मोर्चा आहे तो अगदी न घोषणा देता, कारण त्यांनी कायदा हातात घेतलेला आहे, आपण कायदा हातात घेणारे नाहीये। त्याच्यामुळं आपण योग्य त्या पद्धतीने मूक मोर्चा घ्यायचा आहे। जी रूट सांगल त्या रूटने आपण अगदी न घोषणा देता, न काही करता फक्त निवेदन देण्याचं काम करायचं आहे। आणि कोणी याच्यात आता हे पण षडयंत्र राहील, कोणतरी आपल्यामध्ये पण दुसरं कोणीतरी येईल, काहीतरी चुकीचं करण्याचा प्रयत्न करेल असं दिसलं तर फक्त आम्हाला सांगा, आम्ही त्याचा बंदोबस्त लावतो। आणि आपल्या याच्यात साध्या वेशाचे पोलीस बसलेले आहे, जर कोणी काही करत असेल तर त्यांना त्वरित आपण सांगणं आपलं काम आहे डिपार्टमेंटचं। कारण आता आपल्यामध्ये इथं काहीतरी होण्यासाठी कोणीतरी वोट लावणार आहे, हे पण ध्यानात घ्या। तसं काय वाटलं। उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी किशोर पाटणी, शिर्डी।